पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत एक्सपोस्ट केली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील असं तटकरे यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता मिळाली आहे. 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी त्याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल. या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकिलांनी आनंदोत्सव साजरा केला. मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे 3 खंडपीठ होतेच, त्याला आता सर्किट बेंचची जोड असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोज करत कोल्हापूरच्या नागरिकांचं आणि वकिलांचं अभिनंदन केलंय. धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा देण्यात आली, पण कुर्लावासियांनी ही जागा धारावीकरांना देण्यास तीव्र विरोध केलाय. विरोध डावलून धारावीकरांना ही जागा देण्यात आल्यानं कुर्ल्यातील नागरिक आक्रमक झालेत. आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 7 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. कुर्ला मदर डेअरीपासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं इथल्या नागरिकांनी म्हटलंय. कल्याणमध्ये 5 ऑगस्टला 8 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. केडीएमसीच्या कल्याण पूर्व परिसरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 12व्या जलशुद्धीकरण केंद्रातून 8 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहील. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं 96 इमारती अतिधोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींमधल्या 2,500 कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करून इमारती रिकाम्या करणं अपेक्षित होतं, पण दुरुस्ती मंडळानं 96 पैकी एकही इमारत रिकामी झालेली नाही. 2,500 कुटुंबातील एकही कुटुंब इमारतीतून बाहेर पडलेलं नाही. त्यामुळे पावसामुळे एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण होतोय. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर आता म्हाडाकडूनही शिखर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर गृहनिर्माण धोरणात शिक्कामोर्तब करण्यात आलंय. सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित सर्व अपिलांची सुनावणी शिखर तक्रार निवारण समितीसमोर होते. या समितीच्या आदेशानंतर समाधान न झाल्यास तक्रारदार उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो. मुंबईमध्ये पावसाळी आजारांचं प्रमाण वाढलंय. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैमध्ये मलेरियाचे 1,294 रुग्ण तर डेंग्यूचे 705 रुग्ण आढळले. यासह इतर आजारांच्या रुग्णांमध्येही सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द करण्यात येणार आहेत, तर मध्य रेल्वेवरील लोकल उशिरानं धावतील. ब्लॉक काळात पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. माघी गणेशोत्सवात पीओपीच्या उंच गणेश मूर्त्यांचं समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे काही मंडळांनी बाप्पांच्या मूर्ती मंडपातच ठेवल्या होत्या. मात्र 5 महिन्यांपासून मंडपात असलेल्या या मूर्त्यांचं आज विसर्जन होणार आहे. 6 फुटांवरील गणेश मूर्त्यांचं समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मूर्त्यांचं आज विसर्जन करण्यात येईल. यात चारकोपच्या राजाचा देखील समावेश आहे. नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून पतीनंच तिला डान्स बारमध्ये नाचवल्याचा प्रकार घडला होता. एबीपी माझाच्या बातमीनंतर महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेचा पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ नाशिक पोलिसांना फोन करून दोन्ही आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. पालघरच्या सफाळे इथे राहणाऱ्या छाया पुरव यांच्या अंगावर झाड पडल्यानं त्या जखमी झाल्या. त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात नेत असताना वाटेत वाहतूक कोंडी लागली. त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मीरा रोडच्या ऑर्बिट इथे रुग्णवाहिका वळवली, पण वेळेत रुग्णालयात पोहोचू न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरातच हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आशा घुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांचे पती सुद्धा सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. आशा यांची गळा दाबून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय आणि या हत्येचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये.
जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या केली. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्वपक्षीय आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण कळालेलं नाहीये. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी हे राजकारणापासून अलिप्त होते. मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव डंपरनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना टिपली गेली आहे. डंपरनं इतकी जोरात धडक दिली की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर डंपर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पडघा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आज आणि उद्याही अमरनाथ यात्रा बंद राहणार आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील मार्गांवर दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. पहलगाम मार्गावर शुक्रवारपासून यात्रा बंद ठेवण्यात आली. मात्र दुसरीकडे बालटाल मार्गानं यात्रा सुरू होती. मात्र मुसळधार पावसानंतर दोन्ही मार्गांवरची यात्रा बंद करण्यात आली आहे. ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा राज्य सरकारच्या वतीनं आज सत्कार करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपुरात दिव्याचा सत्कार केला जाईल. क्रीडा मंत्रालयाची सूत्र हाती घेतली नसली तरी माणिकराव कोकाटे दिव्या देशमुखच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. माणिकराव कोकाटेंनी दिव्या देशमुखला फोन करत तिचं अभिनंदन केलं. त्यामुळे क्रीडा मंत्री म्हणून कोकाटेंच्या कामकाजाला अप्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. भारतातील 71व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. त्यात श्यामशाई हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय. तर नाळ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार जाहीर झालाय. अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, तर अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. या तिघांचं पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कारासाठी नाव जाहीर झालंय. आणि आता काही रिपोर्ट सविस्तरपणे बघूयात. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आणि मोदी 3.0 सरकारसमोर अकस्मात संकट उभं राहिलं. 9 सप्टेंबरला 17वे उपराष्ट्रपती निवडले जातील. त्या निवडणुकीसाठी येत्या 20 दिवसात उमेदवार द्यायचा आहे. नवा उमेदवार निवडताना भाजपचा कस लागणार आहे. कारण 2024च्या निवडणुकीत भाजपचं